श्रोते हो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मी मनापासून स्वागत करते. जेव्हा आषाढी एकादशीसाठी शेगावहून माऊलींची पालखी पंढरपूरकडे निघते, तेव्हा केवळ भक्तीचा सोहळा रंगत नाही, तर तिथे चालते जगातील सर्वात मोठे, सर्वात शिस्तबद्ध आणि विनामूल्य अन्नछत्र. या प्रसादादरम्यान रोज हजारो भाविकांना मोफत भोजन आणि नाश्ता दिला जातो. हा सोहळा कसा पार पडतो, या प्रसादाची चव एवढी अद्भुत कशी असते आणि या संपूर्ण व्यवस्थेमागे गजानन महाराजांची काय अदृश्य शक्ती काम करते, हे आज आपण अगदी सविस्तर आणि सखोलपणे अनुभवणार आहोत. श्रोते हो, वारी म्हणजे चालते बोलते चैतन्य. शेगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अंतर 550 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या प्रवासात जवळपास महिनाभर हजारो वारकरी सोबत असतात. या वारकऱ्यांची राहण्याची, वैद्यकीय उपचारांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोजनाची जबाबदारी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव अत्यंत सोपपणे पार पडते. पण वारीमधील भोजनाची व्यवस्था ही साधी गोष्ट नाही. आज आपण एखाद्या लग्न कार्यात 500 ते 1000 लोकांच्या जेवणाचे नियोजन करायचे म्हटले तरी आपले धाबे दणाणतात. भाजी कशी होईल, अन्न पुरेसे पडेल का, वेळेत तयार होईल का, अशा अनेक चिंता आपल्याला सतावतात. पण वारीच्या वाटेवर परिस्थिती रोज बदलते. आज पालखी एका गावात आहे तर उद्या दुसऱ्या निर्जन माळरानावर. रोजचा रस्ता वेगळा, रोजचे हवामान वेगळे. कधी मुसळधार पाऊस कोसळतो तर कधी कडक ऊन पडते. अशा सर्व अडचणींवर मात करत रोज सकाळी चहा नाश्ता, दुपारी आणि रात्री ओळीने हजारो वारकऱ्यांच्या पानात गरम गरम आणि चवदार आणि सात्विक महाप्रसाद कसा पोहोचतो. पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी अनेक महिने आधीपासूनच शेगाव संस्थानामध्ये याची तयारी सुरू होते. किती अन्नधान्य लागेल, भाज्या कुठून येतील, इंधन किती लागेल, याचे सूक्ष्म नियोजन केले जाते. पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच संस्थानांचे स्वयंपाकाचे ट्रक आणि साहित्याची वाहने पुढे निघतात. पालखी पोहोचायला आधी तिथे तात्पुरत्या भव्य स्वयंपाकघर उभा केले जाते. पाणी साठवण्यापासून ते मोठ्या चुली पेटवण्यापर्यंत सर्व कामे अगदी युद्धपातळीवर केली जातात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या वारीमध्ये जे लोक भाजी चिरतात, शेकडो किलो मैद्याच्या भाकऱ्या लाटतात, महाप्रसादाची मोठी भांडी धुत असतात, ते कोणी पगारी मजूर किंवा स्वयंपाकी नसतात. त्यामध्ये मोठमोठे IT इंजिनियर्स, नामवंत डॉक्टर्स, करोडपती व्यावसायिक, कॉलेजचे तरुण विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिक असतात. हे सर्व लोक आपले पद, आपली श्रीमंती आणि आपला अहंकार घराबाहेर ठेवून वारीमध्ये केवळ आणि केवळ माऊलींचे सेवेकरी म्हणून येतात. पहाटे 3 वाजल्यापासून हे सेवेकरी कामाला लागतात. उघड्या अंगाने, कपाळावर बुक्का लावून, मुखाने अखंड गण गणात बोतेचा मंत्र जप करत हे सेवेकरी अन्न शिजवत असतात. वारीच्या स्वयंपाकघरात तुम्हाला कोणताही आरडाओरडा किंवा गोंधळ ऐकू येणार नाही. तिथे फक्त 2च गोष्टी ऐकू येतात. एक म्हणजे भगवंताच्या नामाचा गजर आणि दुसरी म्हणजे कामाची शिस्त. जेव्हा लाखोंचे जेवण शांततेत आणि नामस्मरण करत बनवले जाते, तेव्हा त्या अन्नाचे रूपांतर साक्षात महाप्रसादात होते. म्हणूनच त्या प्रसादाची चव जगातल्या कोणत्याही हॉटेलच्या पदार्थाला मागे टाकेल अशी असते. श्रोतेहो, वाटेवर घडलेला एक प्रचितीचा प्रसंग एकदा पालखी सोहळा एका अत्यंत छोट्या गावात मुक्कामाला होता. त्या गावाची क्षमता केवळ 2 ते 3 हजार लोकांची होती. पण त्या दिवशी वारीमध्ये अचानक इतर पालख्यांचे वारकरी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ दर्शनासाठी आले. अचानक गर्दी वाढली आणि दुपारी जेवायला बसलेल्या लोकांची संख्या तब्बल 30,000च्या वर गेली. स्वयंपाकी आणि सेवेकरी चिंतेत पडले. अन्न तर फक्त 10 ते 15,000 लोकांसाठी बनले होते. आता एवढ्या लोकांना जेवण कुठून आणणार? बाजारातून धान्य आणायचे म्हटले तरी दुकाने दूर होती आणि वेळ कमी होता. संस्थानांच्या प्रमुखांनी आणि सर्व वारकऱ्यांनी मनात गजानन महाराजांचे ध्यान केले आणि मोठ्या आवाजात गजर केला, गण गणात बोते. त्यांनी महाराजांच्या पादुकांवर ठेवलेला प्रसादाचा गुलाल त्या अन्न शिजवण्याच्या मोठ्या डेगमध्ये टाकला आणि जेवण वाढायला सुरुवात केली. श्रोते हो, तो साक्षात चमत्कार होता. त्या दिवशी पंक्तीवर पंक्ती उठत गेल्या. हजारो लोकांनी पोटभर जेवण केले, पण शिजलेले अन्न संपलेच नाही.
उलट सगळ्यांचे जेवण झाल्यावरही भांड्यामध्ये भरपूर प्रसाद शिल्लक राहिला. जणू काही गजानन माऊलींनी स्वतः स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेला उभे केले होते. जो जो अन्न ग्रहण करत होता त्याच्या चेहऱ्यावर केवळ तृप्ती दिसत होती, अशी प्रचिती वारीत अनेकदा येते. वारीच्या पंक्तीत जेव्हा लोक जेवायला बसतात तेव्हा तिथे कोणीही जात पात धर्म गरीब किंवा श्रीमंत असा भेद नसतो. एका बाजूला एक मोठा उद्योगपती बसलेला असतो, तर त्याच्या शेजारी एका साध्या शेतकऱ्याची पत्नी बसलेली असते. दोघेही जमिनीवर एकाच पट्टीत बसतात आणि एकाच भांड्यातून आलेला महाप्रसाद अत्यंत आदराने खातात. आजच्या काळात जिथे समाजात अनेक भिंती उभ्या आहेत तिथे गजानन महाराजांचा हा महाप्रसाद सर्वांना एकत्र आणण्याचे, एका धाग्यात बांधण्याचे काम करतो. गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे अन्नाचा एकही कण वाया जात नाही. वारकरी पानात जेवढे अन्न घेतात तेवढेच त्यांना आवश्यक आहे. जेवण झाल्यावर वारकरी स्वतःची ताटे स्वतः स्वच्छ करतात. आज आपण आपल्या घरात किंवा पाट्यांमध्ये जे अन्न वाया घालवतो त्यांना वारीतील ही शिस्त शिकली पाहिजे. अन्न हा देवाचा प्रसाद आहे आणि तो वाया घालवणे म्हणजे ईश्वराचा अपमान करणे होय. हाच धडा वारीचा प्रसाद आपल्याला देतो. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण थकून जातो, पण वारीत हे सेवेकरी सलग 30 दिवस रोज हजारो लोकांना जेवू घालतात तरीही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. उलट एकच वेगळेच आणि हसू असते. जेव्हा तुम्ही कोणताही अपेक्षा न ठेवता केवळ दुसऱ्याची भूक भागवण्यासाठी सेवा करतात तेव्हा तुम्हाला मिळणारा आनंद हा पैशापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. हेच या प्रसादातून सिद्ध होते. आजही जेव्हा वारी पंढरपूरला पोहोचते तेव्हा लाखो वारकरी या प्रसादाची चव आयुष्यभर विसरत नाहीत. अनेक वारकरी तर घरी आल्यावरही म्हणतात, घरचे जेवण किती चांगले असेल तरी वारीत मिळालेल्या गजानन माऊलींच्या त्या खिचडीची आणि शिऱ्याची चव वेगळीच होती. खिचडीची आणि शिऱ्याची चव वेगळीच होती. ती चव मसाल्यांची नसते श्रोते हो, ही चव असते महाराजांच्या प्रेमाची, भक्तांच्या श्रद्धेची आणि नामस्मरणाच्या देवी ऊर्जेची. जर तुम्ही कधी वारीमध्ये गजानन महाराजांचा हा महाप्रसाद घेतला असेल किंवा तुम्हालाही कधी या पवित्र वारीचा भाग होण्याची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा गणगण गणात बोते लिहून आपली भक्ती नक्की व्यक्त करा.